story on communication skill. Okay? So that story was about a girl who was hesitant to talk in English. आता मी तुम्हाला सगळ्यांना काहीतरी क्वेश्चन्स विचारणार आहे. तर विचारताना मला सगळ्यांनी खरे उत्तर सांगायचे आणि थोडं इंटरॅक्टिव्ह राहायचं. ओके? नाउ please don't talk among yourself. This is very important and this is going to be helpful for you in your entire career. Okay? So as you all can see today over here we are going to discuss the importance of communication skills. Okay? So as I told you in the morning assembly, संवाद साधणे. ओके, नाउ सी इट इज व्हॉट की जेव्हा टीचर फक्त शिकवतायत तेव्हा कम्युनिकेशन आहे का? तर नाही. जेव्हा तुम्ही फ्रेंडशी बोलताय, जेव्हा तुम्ही घरी तुमच्या आई वडिलांशी बोलताय, तुम्ही तुमच्या भावंडांशी बोलताय, तर ते कम्युनिकेशन असतं. आता तेव्हा तुम्ही कम्युनिकेशन तुमचं कसं वापरता? समजा तुम्ही तुमच्याशी मोठ्यांशी कोणाशी बोलत असतात तर तुम्ही त्यांच्याशी खूप रिस्पेक्टफुली आदरणीय बोलता, बरोबर? तुमच्या फ्रेंडशी तुम्ही फ्रेंडली बोलता, टीचरशी रिस्पेक्टली बोलता, बरोबर? तर आता मला सगळ्यात हे पडलं की तुम्ही तर सगळेजण इंग्लिश मीडियम शाळेत शिकत आहात. ओके, पण किती जणांना हात असं वर करून मला उत्तर द्यायचं, किती जणांना असं वाटतं की मला इंग्लिशमध्ये कॉन्फिडेंट नाही आहे मी बोलायला? रेज युअर हँड. ऑनेस्ट आन्सर, नो प्रॉब्लेम, गिव्ह ऑनेस्ट आन्सर. येस, की मला इंग्लिशमध्ये बोलताना थोडासा प्रॉब्लेम होतो. रेज युअर हँड ऑनेस्टली. इट्स ओके, वी आर युअर टू लर्न. ओके, फाईन. आता बऱ्याच जणांना असं होतं की मला बोलता येतंय पण मला शब्दच सुचत नाही, वोकॅब्युलरीच कमी पडते पाहिजे. असे किती जण आहेत? ओके, so remember that you have to develop your English language because you know your further studies. आता तुम्ही स्कूलमध्ये आहात पण नंतर कॉलेजमध्ये स्टडीज किंवा तुमच्या हायर स्टडीज जे असणार, ओके, किंवा तुमचं जॉब करणार, काय तुमचं करिअर करणार, ते सगळं तुम्हाला इंग्लिशमधूनच असणार. आणि असं नसतं आहे तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे ना की नुसतं आपण पुस्तकातून वाचायचं आणि एक्झाम खाली दिली नाही आहे. आता सगळं कम्युनिकेशन स्किल्स काय इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला इंटरॅक्शन करायचं आहे. ओके, तर आज मी काय केलंय तुमच्यासाठी मी एक क्वेश्चनरी आणले. तर क्वेश्चनरी म्हणजे काय? ह्याच्यामध्ये बेसिक तुम्हाला इंग्लिश लँग्वेजशी रिलेटेड काय काय क्वेश्चन्स आहेत तर ते वाचायचे. फॉर एक्झाम्पल, डू यू फील नर्वस वेन यू स्पीक इंग्लिश इन फ्रंट ऑफ युअर क्लासमेट्स? तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत ऑलवेज, समटाइम्स, नेव्हर. तर हे बघा, क्वेश्चन मी एक एक करून जोरात वाचणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरचा न बघता तुम्हाला स्वतःला खरं काय वाटतंय ते त्याच्यामध्ये लिहायचंय. ह्याच्यामध्ये राईट, रॉंग, मार्क्स काही नाहीये. गेटिंग इट सगळ्यांना? ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की बाबा ऑलवेज मला असं वाटतं, नाही मला कधी कधीच असं वाटतं, तर समटाईम्स करायचं, आणि कधीच नाही मला प्रॉब्लेम आला तर नेव्हर करायचं आहे. असं प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला तिथे टिक करायचं आहे. ओके, असे तुम्हाला हे 15 क्वेश्चन आन्सर्स आहेत. तर त्याला फक्त तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाने, खरं मनाने करायचंय. हे तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन आहे, बरोबर? कधी कधी ना बघा, आपल्याला आपले स्ट्रेंथ आणि वीकनेस काय हे जाणून घ्यायचं पण गरजेचं असतं का नाही? आपण ज्या विषयामध्ये वीक असतो त्या विषयाचा अभ्यास आपण जास्त करतो. तर सिमिलरली हा तुमचा एक सेल्फ अनालिसिस आहे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्समध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कम्प्लीट पॅराग्राफ पडेल. तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटतंय ते फील करायचे. आणि लास्टचे 3 लाईन्स आहेत की तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कॉन्फिडन्सीसाठी काय करायला पाहिजे. आता हे तुमचं वर्डिंग असतं की बाबा मी रोज बुक्स वाचले पाहिजे, मी रोज वोकॅब्युलरीचे 5-6 शब्द लिहिले पाहिजेत, किंवा मी न्यूजपेपर वाचला पाहिजे. हे वर्कशीट सर्क्युलेट होईल. सगळ्यात आधी प्रत्येकाने तुमचं नाव टाकायचं इथे, क्लास आणि आजची डेट, आणि व्यवस्थित क्वेश्चन वाचा. क्वेश्चन मी 1 by 1 वाचेल. सोपे क्वेश्चन आहेत, कळायला नक्की सांगायचा. पण मला ही ऍक्टिव्हिटी करताना पिन ड्रॉप सायलेन्स एक्सपेक्ट करते, बिकॉज रिमेंबर you all are being recorded. So I know the student
you will talk. So like very sincere students, हे बघा लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही सेल्फ